कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी गुरुनाथ शामराव झुंजाराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। माजी आमदार गुटराम पवार आणि शिंदे शिवसेनेचे नेते माजी ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांचे वर्चस्व असलेल्या मुरबाड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची आज उपसभापती पदाची निवडणूक होती। यामध्ये गुरुनाथ झुंजाराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी सुजय पोटे दुय्यम निबंधक सहकारी संस्था यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले। काय सांगा? आज माझी कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड उपसभापती पदावर निवड झाली आहे। मुरबाड तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार आदरणीय पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेतृत्व माननीय सुभाषदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी उपसभापती पदावर निवड झाली आहे। माननीय पवारसाहेब, माननीय सुभाषदादा पवार साहेब, सर्व संचालक मंडळ यांचे मी आभारी आहे। पुढील काळात तालुक्यातील शेतकऱ्यांना या पदावर न्याय देण्याचे प्रयत्न मी करणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर पवारसाहेब त्याचबरोबर सुभाषदादा यांच्या टीमचं वर्चस्व आहे। म्हणजे आज उपसभापतीपदी गुरुनाथ भाऊंची निवड झालेली आहे। आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाडचा इतिहास पाहिला तर अनेक वर्षापासून मुरबाड तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार आदरणीय पवारसाहेब तसेच सुभाषदादा पवार यांचं नेतृत्व या बाजार समितीला मिळालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका सर्व दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे मुरबाड तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, शेतकरी संघ असेल, हे दोन्ही संघ आदरणीय पवारसाहेब आणि सुभाषदादांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुरबाड तालुक्यात काम करत आहेत आणि 100% शेतकऱ्यांना सर्व बाजूंनी न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी पक्षाच्या वतीने आणि साहेबांच्या वतीने होत आहे। लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।